नमस्कार, मी अजय जयकर. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, तुम्ही आजच्या विषयाचं टायटल वाचलं असेल की सुनील तटकरे यांच्या रायगडच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप पाठोपाठ आता शिंदे गटाच्याही आमदारांचा विरोध. तर मित्रांनो, मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेलं आहे? कालच पेन येथे शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये व्यासपीठावरील आमदारांनी सुनील तटकरे यांना विरोध दर्शवला. तर नक्की काय प्रकरण आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की सध्या रायगड लोकसभेची जागा ही भाजपच्या वाट्याला जाणार होती, परंतु सुनील तटकरे यांनी एक जादूची कांडी फिरून ती जागा मला मिळेल अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं. आणि ते वातावरण तयार केल्याच्या नंतर मित्रांनो, सुनील तटकरे यांना जे बाकीचे घटक पक्ष आहेत ते साथ देतील की नाही हे एक महत्त्वाचा विषय होता. परंतु हळूहळू सुनील तटकरे यांच्या विरोधात त्यांच्याच महायुतीतील असलेले घटक पक्ष भाजप आणि शिंदे गट यांनी त्यांना विरोध दर्शवायला आता सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीच्या मित्रांनो घटना का घडत असतात की महायुती एखादा उमेदवार देतो आणि त्याचे घटक पक्ष तील जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आमदार असतात ते नाराज का होतात? कारण की इतिहासामध्ये आपण काय करून ठेवलेलं आहे हे आपल्याला नेहमीच हानिकारक ठरत असतं. सुनील तटकरे यांचा जर इतिहास आपण पाहिला तर ते 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून हरलेले होते उमेदवार असताना, आणि नंतर त्यांना माहिती होतं की मला जिंकण्यासाठी शकापची मदत घ्यावी लागेल, आणि त्या पद्धतीने त्यांनी भाई जयंत पाटील यांना मनावून शेतकरी कामगार पक्षाला त्यांच्या सोबत घेतलं आणि अशा पद्धतीने ते 2019ची निवडणूक जिंकले. परंतु 2019ची निवडणूक जिंकल्याच्या नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे हे तुम्हाला सर्वांना सर्व परिचित आहे. कशा पद्धतीने त्यांनी भाई जयंत पाटील यांच्या शका पक्षाला डावललेलं आहे हे सुद्धा तुम्ही जयंत पाटील यांच्या भाषणातून पंडित पाटील यांच्या भाषणातून वारंवार ऐकलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने सुनील तटकरे यांना त्यांच्याच घटक पक्षातून, दोन्ही घटक पक्षातून जर काही विरोध व्हायला लागला तर ते खासदार 2024 मध्ये कसे होतील हा एक प्रश्नचिन्ह आता जनतेसमोर पडायला लागलेला आहे. आपण ज्यावेळेला एखादा उमेदवार युतीतून देतो त्यावेळेला त्याला संपूर्णपणे पाठबळ द्यायला पाहिजे अशा पद्धतीची सर्वच भावना घटक पक्षांची असायला पाहिजे होती, परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे. सुनील तटकरे यांच्याच घरामध्ये स्वतः सुनील तटकरे खासदार आहेत, आदितीताई आमदार आहेत, मंत्री आहेत, तसेच विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे दादा आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या सगळ्या जे काही राजकीय पद आहेत हे एकाच कुटुंबात असल्यामुळे वारंवार व्यासपीठावरून भाजपच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने जरी आता सर्व विरोध असताना सुद्धा सुनील तटकरे यांनी महायुतीतून उमेदवारी मिळवली तर सुनील तटकरे जिंकून येतील की नाही असा संशय आता सुनील तटकरे यांच्या सुद्धा मनामध्ये यायला गेलेला असेल. कारण का सुनील तटकरे हे ज्या पक्षातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार असणार आहेत तो त्याच पक्षाचे मित्रांनो 2 भाग झालेले आहेत, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जर भाजप उघडला तर शिंदे गटाचे सुद्धा, शिवसेनेचे सुद्धा 2 भाग झालेले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो असा एक आहे की एकच पक्ष, असा कुठलाही एकमेव पक्ष ज्यातून ते उमेदवारी जिंकतील असा एकही पक्ष त्यांच्याकडे नाही आहे. कारण का जे कुठले पक्ष आहेत त्याचे 2 भाग झालेले आहेत. आपण जर श्रीवर्धन मतदारसंघाचा विचार केला तर निश्चितच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शरद पवारांना मानणारा सुद्धा एक गट असू शकतो, आणि जी मते 100तून 100% हे सुनील तटकरे यांना मिळाली असती ती मते आता 100% डिवायडेड होतील, विभागली जातील. याच्यामध्ये काही सांगायची किंवा कुठल्याच गोष्टीचा तर्क लावण्याची गरज नाही. मित्रांनो, याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाही आहे. फक्त सुनील तटकरे यांच्या समोर आता हे उभे ठाकलेले त्यांच्याच पक्षातील विरोधक कशा पद्धतीने सुनील तटकरे त्यांना गप्प करतील हे पाहणं अज्ञाताचं ठरणार आहे. हा व्हिडिओ काही जास्त मला लांब काही विश्लेषण द्यायचं नाही आहे, परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये सुनील तटकरे यांनी काही मेळावे घेतले, शेतकरी कामगार पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते फोडले, त्यांच्या पक्षात घेतले. त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांना रायगडमध्ये त्यांच्या प्रचारासाठी उतरवले. परंतु असं असताना
त्यांच्याच जर काही शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, भाजपच्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी, जिल्हाध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, तर ते जिंकून कसे येतील? हा एक त्यांच्यासाठी आता आत्मचिंतनाचा विषय ठरलेला आहे. परंतु सुनील तटकरे हे काही मागे हटायला तयार नाही. काही उडत्या बातम्या अशा पण आहेत की सुनील तटकरे यांना भाजपच्या कमलावर निवडून यायला भाजप सांगत आहे. अशा सगळ्या गोष्टी होत असताना मित्रांनो, या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे सुद्धा आता जनतेच्या मनामध्ये संभ्रमाची वातावरणाची परिस्थिती निर्माण करत आहे. कारण की जर सुनील तटकरे यांना जर काही उमेदवारी त्यांनी स्वयं घोषित केलेली आहे, ज्या पद्धतीने ते अनंत गीते यांना म्हणत होते, तसेच अजूनपर्यंत त्यांना अधिकृतरित्या महायुतीतून काही उमेदवारी मिळाली नाही आहे. त्याच्यामुळे सुनील तटकरे उमेदवार आहेत की नाही ह्याच्याबद्दलच अगोदर साशंकता आहे. आणि असं असताना सुनील तटकरे यांनाच त्यांच्या ताटामध्ये असलेले डाळ, वरण, त्यानंतर ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्यांना सोबत घेऊन घास खाता येईल की नाही हे चित्र काही आता दिसत नाही आहे. कारण का सगळेच त्यांचे जे काही डाळ शिवसेनेच्या त्या साईडला आहे, त्याच्यानंतर भाजी ही भाजप त्या साईडला आहे. मग याला फक्त आता सुका भात पण खाता येऊ शकत नाही, कारण का सुका भातावर टाकायला पाणी जे पितात तो शरद पवार गट तो सुद्धा सध्या बाजूला आहे. म्हणजे ह्यांच्याकडे असा काही राहिलेला नाही आहे की जे फक्त आणि फक्त एकच पक्ष म्हणून ते बोलू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या गोष्टी 100% 100% घडणार होत्या. माझे तुम्ही काही विश्लेषणात्मक व्हिडिओ बघा, मागील व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे की सर्वांना सध्या तरी एकत्र करणं फार कठीण परिस्थिती ही तटकरेंसमोर आहे. काल सुद्धा मला एक व्हिडिओ बनवलेला होता, अनंत गीते यांनी काय विकास काम केलेले आहे त्याचं एक काम दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर एका शकापच्या माजी सरपंचांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की साहेब, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विषय मांडत आहात. ज्या पद्धतीने 2014 मध्ये आम्ही तटकरेंना मदत केली, त्याच्यानंतर आमचा एकही आमदार, 3 आमदार होते, आमचा एकही आमदार निवडून आला नाही. त्याच्यामुळे तटकरेंच्या बाबतीत जे आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या चुका परत आम्ही करणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांना शकापने कशा पद्धतीने मदत केलेली होती. त्याच्यामुळे त्यावेळेला शकापच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मनवण्यामध्ये भाई जयंत पाटील काही तरी कामी झाले किंवा यांना प्रयत्नाने यश आलं. परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि यांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये तो राग मित्रांनो अजूनपर्यंत आहेच. काही कार्यकर्ते मला कमेंट करून सुद्धा सांगतात, काही पदाधिकारी सांगतात की तुम्ही कधी आम्हाला सांगणार सुनील तटकरेंना मतदान करा, कधी सांगणार गीतेला मतदान करा. त्याच्यामुळे मित्रांनो, जो काही पक्षाचा जो मेन नेता आहे, महत्त्वाचा नेता आहे, तो जर एक वेगळी विचारधारा, त्याच्या पक्षाची एक विचारधारा असताना दुसऱ्या पक्षाच्या विचारधारासोबत युती करतो, जो त्यांना ह्याच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर विरोधक म्हणून शिव्या देत असतो, नंतर त्याच उमेदवाराला मतदारांनी मतदान करावे त्यांच्या स्वतःसाठी एकत्र येऊन ज्या वेळेला एखादा नेता सांगतो, त्यावेळेला मात्र मतदारांच्या मनामध्ये एक नाराजी व्यक्त होते. आणि तशीच परिस्थिती आता 2024 मध्ये आलेला आहे. पुन्हा सुनील तटकरे यांनी नवे मित्र जमा केलेले आहेत. परंतु 2019 पासून 2024 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा उलटापालटी झाल्या, कशा घडामोडी झाल्या आहेत त्या तुम्ही सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. म्हणून सुनील तटकरे यांना जरी वाटलं असलं की 2014 मध्ये आपण सहजरित्या जिंकलो, परंतु 2019 मध्ये आपण सहजरित्या जिंकलो, परंतु 2024 मध्ये ही गोष्ट पाहिजे तेवढी सोपी नाही आहे. आणि तुम्हाला आतून विरोध असेल तर वेगळी गोष्ट आहे मित्रांनो, परंतु सुनील तटकरे यांना जाहीरपणे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे शिंदे गटाचे सहयोगी विरोध करत आहेत, मीडियाच्या समोर बोलत आहेत. आणि आजकाल डिजिटल मीडिया जोराने फोकवत आहे. कोणी कुठं काय बोललं तर लगेचच ते जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून बोला, फेसबुकच्या माध्यमातून बोला, व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोला, ते कळत असतं. त्याच्यामुळं येणारा जो काही कार्यकाल आहे तो एक सुज्ञ, सुशिक्षित मतदार यांचा आहे. कारण का तेच ठरवणार आहे की येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. कारण की आता जे कोणी नेते असतील त्या नेत्यांनी जर सांगितलं मतदारांना तुम्ही इथे मतदान करा, तर आता तसं काही होणार नाही. कारण का पक्ष जर दुसऱ्या पक्षाला समर्थन करायला लागले, म्हणजे हा पक्ष सोडून
ज्या पक्षाला आपण शिव्या दिल्या त्याच पक्षाच्या सोबत मांडीला मांडी लावून बसायला लागले, तर मतदार काही एवढा दूध दखुला नाही आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे की अशा पद्धतीने हे जिंकून आल्याच्या नंतर आपला कुठला जो काही सहयोगी पक्ष असेल त्याला मतदान करतात स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःसाठी. म्हणून हा जो काही मतदार आहे 2024 मध्ये ह्या सगळ्या नेत्यांमध्ये जर एकमत असेल तर मतदारांना माहिती आहे कुठे मतदान करायचं आहे. आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये सुनील तटकरे हे ज्या वेळेला 4 जूनला निकाल लागेल, जर त्यांना उमेदवारी मिळाली, तर अजूनपर्यंत उमेदवारी मिळाली नाही आहे, तर त्यांना समजेल की आपण काही जर ते हारले तर त्यांना समजेल की आपण वारंवार जे कोणी आपले मतदार आहेत, नेते आहेत, त्यांना मूर्ख बनवू शकत नाही. खास करून मतदारांना आपण मूर्ख बनवू शकत नाही. हा एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो बनवला कशा पद्धतीने सध्या सुनील तटकरे यांच्यासाठी सुनील तटकरे अडचणीचा सामना करावा लागतोय. आचारसंहिता लागू झालेली आहे. 7 मे रोजी मतदान आहे. असं असताना त्यांचे विरोधक अनंत गीते यांना स्वयंघोषित ते म्हणत होते. त्यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा ते कामाला लागलेले आहेत. परंतु सुनील तटकरे यांना अजून उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीला वारंवार फेऱ्या मारायला लागत आहेत. त्याच्यामुळे ते कधी मैदानात उतरतील, कधी मतदारांच्या भेटीगाठी घेतील, कधी कार्यकर्त्यांना समजवतील, कधी ह्या आमदारांना समजवतील, बाबांनो असे व्यासपीठावर जाऊन माझ्या विरोधात बोलू नका, तुम्ही असं बोलल्याने मतदार माझ्यावर नाराज होतोय. कारण का तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला मतदारांच्या मनामध्ये पण एक वेगळंच चित्र निर्माण होतंय. पण ते करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आता फार कमी आहे. कशा पद्धतीने कमी वेळामध्ये ते सगळ्या गोष्टी करतील हे आपलं पाहणं अभ्यासाचं ठरणार आहे मित्रांनो. तसेच महेंद्र थोरवे यांनी सुद्धा, कर्जतचे आमदार शिंदे गटाचे यांनी सुद्धा एका भाषणातून सांगितलेलं आहे की तटकऱ्यांचा सुद्धा कडेलोट होईल. आणि अशा पद्धतीनेच अनंत गीते यांची भाषा, आता त्यांचेच सहयोगी असलेले घटक पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे हे बोलायला लागलेले आहेत. ह्याचा अर्थ सुनील तटकरे यांना अजिबात त्यांच्या शिंदे गटांच्या आमदारांमध्ये सुद्धा पसंती नाही आहे. तिथं धैर्यशील दादा पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष ते रुसून बसलेले आहेत. या सगळ्यांचे रुसवे फुगवे काढता सुनील तटकरे यांच्या नाकी 9 येणार आहेत हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने सध्या रायगड लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काय काय घटना घडत आहेत त्याबद्दल आपण वारंवार माझ्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी माझ्या परीने राजकीय विश्लेषण करून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि तुम्ही मला कॉल करून माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, माझं विश्लेषण तुम्हाला आवडतो त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतात. त्याच्याबद्दल मी फार आपला आभारी आहे. असेच तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहाल अशी मी आशा बाळगतो. आणि मी जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या जनतेच्या समस्या, राजकारण्यांमध्ये काय चाललेलं आहे ते सर्वसामान्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हळूहळू करत राहत आहे. त्याच्यामुळे असेच माझ्या पाठीमागे राहा. इथेच थांबतो मित्रांनो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.